महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. दातर्तीतील भीषण आग, झोपडी भस्मसात, 50,000 संसार जळून खाक, आदिवासी कुटुंब उघड्यावर. साक्री तालुक्यातील दातर्ती येथील चिंचपाडा आदिवासी वस्तीत लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबाचा संपूर्ण संसार अक्षरशः राख झाला आहे. या दुर्घटनेत सुमारे 50,000 रुपयांची रोकड, धान्य आणि घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने 10 सदस्यांचे ठाकरे कुटुंब उघड्यावर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमा सुका ठाकरे यांची गवताच्या छपराची झोपडी काल सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतली. घटनेच्या वेळी सोमा ठाकरे व त्यांची पत्नी बानुबाई आपल्या 8 मुलांसह शेतात मजुरीसाठी गेले होते. गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या या वस्तीत कोणीही नसल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच ठाकरे कुटुंबियांसह शेतमालक जितेंद्र शिरोळे आणि गावातील विकास माळचे, खंडेराव सूर्यवंशी, प्रदीप सोनवणे, गणेश खैरनार, धनराज माळचे, पोपट सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग रिझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत झोपडी पूर्णतः भस्मसात झाली होती. या आगीत 1 दिवसापूर्वीच ऊस मुकादमाकडून आणलेली 50,000 रुपयांची रोकड, तसेच गहू व बाजरीची 2 पोती, महत्त्वाची कागदपत्रे आणि घरातील सर्व साहित्य जळून गेले. आगीची तीव्रता इतकी होती की घरातील हंडे, बादल्या, पाण्याचे ड्रम आणि स्वयंपाकाची भांडीही वितळून गेली. पाण्याने भरलेल्या भांड्यांचे कडेसुद्धा वितळल्याने आगीचे भीषण स्वरूप स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील संदीप खैरनार, तलाठी बोरसे आणि ग्रामस्थांनी पंचनामा केला. वीज नसल्याने आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी चार्जिंग बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान या आगीत सोमा ठाकरे यांचे 10 सदस्यीय कुटुंब म्हणजे पती पत्नी, 7 मुली व 1 मुलगा हे सगळे अक्षरशः बेघर झाले आहे. अंगावरचे कपडे सोडले तर काहीही शिल्लक राहिले नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर ग्रामस्थांनी शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली असून पीडित कुटुंबाला आर्थिक सहाय्य व निवाऱ्याची व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अभय पाटील, साक्री. नाव सोमा सुका गाव दातर्ती. काय वय नाही आम्ही कामले आलो होतो. आणि गरम आग लाग गई. कशामुळे लागणे माहीत नाही. मला काहीच माहित नाही. चुलं बाहेर होता का तुम्हाला? ते तिथं होतं एक कोपऱ्याला. चुलं बाहेर चुलं वलाई जायला होतात का? बेटा बोला. सकाळी सभा करून ते बाहेर येऊन जातात. दुपारी शिला बनवतात ना, त्याच्यामुळे काय विषय नाही ना. सकाळी सभा करून येऊन जातात ते कामाला, त्याच्यामुळे. आणि टॉर्चच्या बॅटरीचं शॉर्ट सर्किट झालं. बरं.